बिझनेस खूप लोक करतात, पण ब्रँड फक्त 3 ते 4% लोकच होतात. याचा अर्थ काय की प्रत्येक माणसाने बिझनेस करायला पाहिजे, पण प्रत्येक माणसाने ब्रँडही झालं पाहिजे. ब्रँड तुमच्या बिझनेसला एक व्हॅल्यू क्रिएट करून देतो आणि लोकांच्या मनामध्ये एक ट्रस्ट बिल्ड करतो. तुम्हाला हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल, तर तुमच्या जे काही ब्रँडची स्टोरी आहे, तुमच्या ब्रँडची जर्नी आहे, ती लोकांना वारंवार दाखवावी लागेल. लोकांच्या मनामध्ये तुमच्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या सर्व्हिस बद्दल एक विश्वास निर्माण करावा लागेल आणि हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक सातत्य ठेवावं लागेल की रोज तुम्हाला काहीतरी लोकांच्या मनामध्ये किंवा लोकांसाठी तुम्हाला काहीतरी रोज क्रिएट करावं लागेल. लोकांपर्यंत तुम्हाला रोज दिसावं लागेल. जर तुम्ही रेग्युलरली लोकांपर्यंत दिसणार नाहीत, तर तुम्ही त्या मार्केटच्या जे काही किंवा ब्रँडिंगचा जो काही गेम आहे त्याच्यामधून तुम्ही आउट होणार आहात आणि जे इतर लोक त्या गोष्टी करतायत ते लोक इथून पुढे जाणार आहेत. हे केल्याने काय होतं की जी लोक आहेत किंवा जी कस्टमर्स आहेत तेच इतर लोकांना तुमच्या ब्रँड बद्दल काही ना काही गोष्टी सांगत राहतात. तुमच्या ब्रँडची खूप चांगली इमेज मार्केटमध्ये तयार होते आणि तुमच्या ब्रँड बद्दल रेग्युलर चर्चा होत राहते. जसं की आपण म्हणतो पार्लेजी आहे. पार्लेजी खूप फेमस ब्रँड आहे. पार्लेजीची कुठे ना कुठे रोज थोडीफार चर्चाही होतच असते. किंवा आपण एखादा मोठा ब्रँड म्हटला रेमंड्स असेल समजा, रेमंड्सची चर्चा रेग्युलरली कुठे ना कुठे होत असते. एखादा माणूस बोलतो की मला रेमंडचं शर्ट घ्यायचंय, मग दुसरा बोलतो हा तू घे नक्कीच, तो कारण खूप चांगला शर्ट असतो, त्याची क्वालिटी खूप चांगली असते. अशा पद्धतीने तुमच्या ब्रँड बद्दल ज्या चर्चा आहेत किंवा तुमच्या ब्रँड बद्दल ज्या क्वालिटीज आहेत, फीचर्स आहेत, ती लोकांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत आणि हे करण्यासाठी तुम्हालाच तुमच्या ब्रँडचं प्रमोशन करावं लागेल, मार्केटिंग करावं लागेल ऍज अ ब्रँड ओनर म्हणून, ऍज अ ब्रँड बिल्डर म्हणून. आणि यासाठी तुम्हाला द ब्रँड बिल्डर्स म्हणजे आम्ही तुम्हाला यातून चांगला मार्ग दाखवू शकतो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ब्रँड बिल्डिंग आम्ही तुमचं करू शकतो. तुम्ही आम्हाला नक्की भेटा, आमच्यासोबत एक मीटिंग करा आणि आपण तुमचा ब्रँड कसा डेव्हलप करायचा किंवा ब्रँड कसा मोठा करायचा यावर आपण डिस्कस करू.